न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पारडी नस्करी येथे पारडी प्रीमियर लीग उत्साहात संपन्न। स्वर्गीय ज्ञानेश्वर चिंदूजी परधान यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पारडी नस्करी येथे वसंत आदिवासी शाळेच्या प्रांगणात माऊली क्रिकेट क्लबच्या वतीने पारडी प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते। गावातील युवकांमध्ये क्रीडा व खेळांप्रती रुची निर्माण व्हावी या उद्देशाने या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धांमध्ये विविध हौशी व प्रावीण्यप्राप्त खेळाडूंनी सहभाग नोंदविला। या स्पर्धेत स्थानिक आणि बाहेरील मिळून 6 संघांनी सहभाग घेतला होता। 10 दिवस चाललेल्या या क्रिकेट सामन्यांनी रसिकांचे मनोरंजन केले। 24 जानेवारीला झालेल्या अंतिम सामन्यात विजय मिळवून पहिले बक्षीस बीसीसीआय आर्मी हा संघ विजेता झाला, तर दुसरे बक्षीस मिळवून बीएसटी हेटी हा संघ उपविजेता ठरला, तर तृतीय क्रमांक लाल हेटी संघास मिळाला। या समापन सोहळ्यात विजेता संघास व प्रावीण्यप्राप्त खेळाडूंचा सत्कार व बक्षीस वितरण माननीय आमदार श्री राजूभाऊ तोडसाम, सौ वर्षाताई नरेश पेंदोड, श्री रमेश धुर्वे, श्री रामसिंग राठोड यांच्याद्वारे करण्यात आले। यावेळी श्री विजूभाऊ बैस तालुका अध्यक्ष भाजपा, विनयभाऊ जाधव उपसरपंच घोटी, गजानन मस्के, वसंत पवार, सूर्यकांत कोहरे, आनंदराव राठोड इत्यादी मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेसाठी पारडी येथील किशोर राठोड, रुपेश राठोड, आकाश मेश्राम, दर्शन कोहरे, सुमित चव्हाण, जय देवतळे, पूजन कोहरे, सूरज पवार, रामेश्वर पवार व समस्त गावकरी मंडळी यांनी या क्रीडा सामन्यांच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। इंडिया न्यूज 28 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट।